एकाला वेगळा भाव आणि एकाला वेगळा भाव। आमच्या ज्या जमिनी घेत आहात या सगळ्या हुकुमशाही पद्धतीने तुम्ही जमिनी घेत आहात का? योग्य पद्धतीने उत्तर कुठलेच अधिकारी आम्हाला देत नाही। असं वाटायला की अधिकारी कोणत्या तरी अंमली पदार्थाचा नशा करून आले होते आमच्या शेतात पाहणी करायला। मोसुंब्या खाल्ल्या अधिकाऱ्यांनी त्या झाडांच्या आणि 3दा 4 वेळेस पाहणी करून सुद्धा ती जमीन कोरडवाहूची नोटीस आली। 2020-19 मध्ये माझं घर बांधलं, अधिकारी साहेब आले, तिथं पाणी गिनी पेले, वाट्यावर बसले। घरासाठी अर्ज करू आलो मी, ते तुझं घर नाही तर बांधलं कसं काय? आधीचं 5 वेळेस एडीएम ऑफिसला चक्कर मारले, त्याच्याकडे निवेदन दिले। गाव ठाण लगत माझी क्षेत्र जाते 4.5 एकर, शेतात सुद्धा पाऊल ठेवू देणार नाही। नमस्कार मित्रांनो, जालना नांदेड समृद्धीसाठी जे आंदोलन सुरू आहे, धरणे आंदोलन देण्यात येत आहे, देवमूर्ती येतं, त्याचा आज 3रा दिवस रखरखत्या उन्हात देखील आंदोलन सुरू होतं आणि दुपारनंतर वातावरण बदललं आणि अवकाळी पाऊस आणि गारपीट देखील झाली, पण आंदोलनकर्ते कणभरही मागे झाले नाही। आणि जे वातावरणात बदल झाला, हाच बदल आता प्रशासनात होईल का ही विचारणा देखील आता होत आहे। आपल्यासोबत आंदोलन करते, आपण जाणून घेऊया आजची त्यांची भावना काय आहे। ज्ञानेश्वर शेळके, शिंदे काळेगाव। आमची काळेगाव शिवारामध्ये महामार्ग जो जात आहे त्या ठिकाणी आमची जी जमीन आहे ती रोटच आहे। रोटाच असल्यामुळं त्यांचा एकाच गटामध्ये असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचा एकाला वेगळा भाव आणि एकाला वेगळा भाव। त्यांच्या शेतामध्ये असं काय पिकतं की त्यांना इतका मोठा भाव दिला आणि त्यांच्या शेजारी जी असणारी आमची जमीन आहे त्यांना कमी प्रमाणामध्ये भाव मिळतो। म्हणजे मला एक सांगायचं की आमच्या ज्या जमिनी घेत आहात या सगळ्या हुकुमशाही पद्धतीने तुम्ही जमिनी घेत आहात का? आणि जर आम्ही विचारण्यासाठी जर आम्ही अधिकाऱ्याकडे गेलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं योग्य पद्धतीने उत्तर कुठलेच अधिकारी आम्हाला देत नाही। आणि आमच्या ज्या जाणाऱ्या जमिनी आहे आम्हाला जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा एक कणही शासनाला देणार नाही। जर त्यांना आमची जमिनी घ्यायच्याच जर असेल तर आमच्या अंगावरती बुलडोजर असेल, ज्या मसनी त्यांनी तयार करून ठेवलेल्या आहे त्या जोपर्यंत आमच्या अंगावरून घालत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा एकही कण देणार नाही। त्यामुळं माझी शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांना योग्य मोबदला हा मिळालाच पाहिजे। मी रामनगरचा रहिवासी आहे। खरं तर जे शेतकऱ्यांना जे मोबदला मिळायचा होता तो मोबदला काही कोरडवाहू भावानं मिळाला। आमची जमीन ग्रीन झोन मध्ये आहे आणि पाटबंधार खात्या लगत पण येते। सगळ्यात मोठी गोष्ट अशी केली की ह्या अधिकारी लोकांनी की वडिलाची या सुनेची जमीन जाती आणि सासऱ्यांचं नाव येतं। आणि विशेषतः काय झालं की जे नोटीस आल्या तर काहींचे नाव चुकीचे आले, काहींचे गट नंबर चुकीचे आले। असं वाटायला की अधिकारी कोणत्या तरी अंमली पदार्थाचा नशा करून आले होते आमच्या शेतात पाहणी करायला। कारण की काहींचा गट नंबर चुकीचा येतो तर काहींचं क्षेत्र चुकीचं येतं, काहींची जमीन ऍक्च्युअली दुसऱ्याची जाती आणि दुसऱ्याचंच नाव येतं। हे अधिकारी लोक आहे काय? आम्हाला तर शेतकऱ्यांना वाटतंय की अंमली पदार्थाचा नशा करून आली होती आमच्या शेतात। माझी वैयक्तिक जमीन रोटच आहे, माझी मोसुंबी आहे, 2021ची लागवड आहे, तरी पण माझी मोसुंबी वगळली। समृद्धी महामार्ग व्हायच्या अगोदर माझी फळबाग जमीन होती आणि आता ती जमीन कोरडवाहू पद्धतीने नोटीस आली आणि मोसुंब्या खाल्ल्या अधिकाऱ्यांनी त्या जमिनीच्या झाडांच्या आणि 3दा 4 वेळेस पाहणी करून सुद्धा ती जमीन कोरडवाहूची नोटीस आली। त्यांनी ते झाड त्याच्यामध्ये नोटीस मध्ये धरलेच नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना काही हे केले का? माझ्याकडे नोटीसचे प्रूफ आहे। अधिकाऱ्यांना मी ज्या वेळी अर्ज दिले त्या वेळीच्या माझ्याकडे रिसिव्ड पण आहे, तरीही काही अंमलबजावणी शेतकऱ्यांची आणि आमचं म्हणणंच ऐकून घेतलं नाही शेतकऱ्यांनी। झाडाच्या सावलीला बसून मोसुंब्या खाल्ल्या, त्यांना पाण्याच्या बॉटलीची व्यवस्था केली, सगळ्या गोष्टी दिल्या आणि बगीचा कोरडवाहू आणि जमीन कोरडवाहू नोटीस दिली। आपल्याला हसू आवरणार नाही, ज्या झाडाच्या मोसुंब्या खाल्ल्या त्याच आज नोटीस मध्ये धरण्यात आलेल्या नाही। आज म्हणतात की तिथं मोसंबीचं झाड सुद्धा नाही। इतकं म्हणजे याला काय म्हणावं, आम्ही चॅनलवर असल्यामुळे काही शब्द वापरू शकत नाही, पण खरीच यांचं डोकं ठिकाणावर आहे काय हाच प्रश्न आता विचारावा लागेल। मी अंबादास गिराम, शिंदे काळेगाव, गट नंबर 173, समृद्धीबाई शेतकरी। माझी एक अशी परिस्थिती झालेली आहे, 170 मध्ये घर बांधलेलं आहे, त्याचे पैसे भेटले। माझे 173 मध्ये घर बांधलं, त्याचे पैसे भेटले नाही। 2020-19 मध्ये माझं घर बांधलं, अधिकारी साहेब आले, तिथं पाणी गिनी पेले, वाट्यावर बसले। पूर्वीचं घर असताना त्याला मला दुसरी नोटीस बी नाही दिली,
काहीच नाही दिलं. क्षेत्र 31 जमीन चालली माझी, त्याची फक्त 10 लाख रुपये दाखल त्या नोटीसवर. तसं का माझं पूर्वीचं घर असताना शीड गोठा जनावर आहे तिथं 12-13. माझं गावठाणा म्हणजे ते 173 गावठाणच होईल, ते याने आउट होईल ती जमीन 173 गट. तर त्यात 4 एकर याने आउट करेल. माझं रोड लगतच जमीन आहे माझी 5 एकर, त्यातून 31 जमीन माझी चालली. तर त्यांना पहिली नोटीस काढली, तर त्यांना मला 10 लाख दाखवले. मग मी अर्ज फाटी करीत गेलो, तिथं सांगितलं ते नाही तुझं घराचे नाही जमिनीचे आले म्हणे. मग मी अर्ज ते केले म्हणे, घेऊ म्हणे तुमचे. तर माझ्या घराचे त्यांना काही धरलं नाही त्यात. माझं लॉकडाऊन मध्ये घर झालं तेव्हा 12-13 लाख रुपये लागले. नोटीसमध्ये उल्लेख केलेला आहे घराचा? नाही, त्यांना काही दाखले, नोटीस दाखली ते घराचे इतके आलेच नाही म्हणे. झाडाचे दाखले 2-2.5 हजार रुपये, पाईपलाईन दाखले, शेडा दाखल, काहीच दाखल नाही. तर आता चक्रा मारावं होतं, एडीएम साहेब म्हणते होईन तुझं करू काही. आज नेमकं तुम्ही जेव्हा घर बांधला, आज नोटीस कितीची आली तुम्हाला, पूर्ण जे मूल्यांकन झालेलं जमिनीचं, आणि आज घराची किंमत काय होती जेव्हा बांधले तुम्हाला काय खर्च आला होता? लॉकडाऊन मध्ये बांधलं 12-13 लाख रुपये. पत्राचंच येते, खाली चट ओके करेल सगळ्यात घरात समजा, पण त्यांना जमिनीच दाखल 10 लाख रुपये. बाकी पूर्ण शेड वगैरे घर काहीच धरलंच नाही? धरलंच नाही त्यांना. धरू म्हणे तुमचं बघू म्हणे, तुम्ही केव्हा बांधलं केव्हा. त्याला सांगितलं मी, त्याला म्हणलं पुरावे देतो तुम्हाला सगळे. जिथं घर आहे 10 लाख रुपये त्यांना लॉकडाऊन मध्ये, आज 4 वर्ष पहिले त्यांना खर्च आला, आणि आज ते रेट फक्त जमिनीचा देऊ राहिले, म्हणते की तिथं घर नाही त्याच ओट्यावर बसले होते. आपण कुठून आला, तर आपली काय समस्या? मी रामनगर साखर कारखाने येथून आलो आहे. मनोहर पांडुरंग कोल्हे. 5 वेळेस एडीएम ऑफिसला चक्कर मारले, त्याच्याकडे निवेदन दिले. गावठाण लगत माझी क्षेत्र जाते 4.5 एकर. गावठाण लगत असल्यामुळे माझ्या जमिनीला भाव काही त्यांना कवडीमोल दिलेला आहे, कोरडवाहूच दिलेला आहे. आणि माझी जमिनीचा भाव येणे केला असता याच्या अगोदर ते स्क्वेअर फूटने गेली असती. माझे गावठाण लगत असल्यामुळे त्यांना कवडीमोल भाव द्यावा लागला. अन्यथा मला तीव्र फाशी घ्यायचा टाइम येईल, याची विचार करायला नाही. याच्यानंतर आंदोलन असं तीव्र होईल की त्यांना काम करण्याला शेतात सुद्धा पाऊल ठेवू देणार नाही.